तरी नवी मुंबई महानगरपालिका आयुक्तालयांच्या केबिनमध्ये सध्या ठाण मांडून आहे। नवी मुंबई मनपा शाळेतल्या विद्यार्थ्याच्या मृत्यूसंदर्भात मनसे नवी मुंबई पालिका आयुक्तांना जाब विचारण्यासाठी केबिनमध्ये पोहोचली आहे। मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वात मनसैनिक सध्या आयुक्तांच्या कार्यालयामध्येच बसून आहेत। नियमांचं उल्लंघन करून सहल आयोजित करणाऱ्या अधिकाऱ्यांना चौकशी होईपर्यंत पूर्णपणे सस्पेंड करा अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। संबंधित प्रकरणासाठी चौकशीसाठी समिती नेमली आहे असा उत्तर आयुक्तांनी मनसे पदाधिकाऱ्यांना दिलंय। प्रमोद पाटील आपल्याला अधिक माहिती देतील। प्रमोद, काय आहे हे सगळं प्रकरण? आपण बघत असाल नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं एक सहलीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि ती सहल इमॅजिका या ठिकाणी गेली होती। त्यावेळेला 13 वर्षाच्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता। हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं गेलं होतं। मात्र याबाबत त्यांच्या वडिलांनाही नकार दिला होता की मुलाला कुठल्याही प्रकारचा अडचण नव्हती किंवा शारीरिक व्याधी नव्हती आणि अशा कारणाने माझ्या मुलाचा मृत्यू जो झालाय तो खरंच दुर्दैवी आणि शंका येणार आहे। आणि अशातच आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी जी सहल आयोजित केली होती त्या सहलीचं कुठल्याही प्रकारचं नियोजन करण्यात आलं नव्हतं। त्या अक्षरशः नियमांचं उल्लंघन करून अशा प्रकारची सहल आयोजित करण्यात आली होती आणि ती सहल एका मुलाच्या जीवावर बोचली आणि त्याच अनुषंगाने आता वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने होतात आणि त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं गजानन काळे यांच्या नेतृत्वामध्ये हे नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोर अगदी ठाण म्हणून बसलेले आहेत। हे सगळे मनसेचे कार्यकर्ते आणि आयुक्तांना जाब विचारतात, आयुक्तांना भेट देत नाहीयेत। मात्र आयुक्तांनी एक निरोप त्यांना पाठवलेला आहे की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी एक समिती नेमून केली जाईल। मात्र तरीही समाधान होत नाही, त्यामुळे मनसेचे कार्यकर्ते आता आक्रमक झाल्याचे चित्र आहे। धन्यवाद प्रमोद या माहितीबद्दल।